पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, द्विजराज है, द्विजराज है। आज शेटीवाडी या ठिकाणी देवळाली प्रवरा परिसरात असणाऱ्या शेटीवाडी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचं शाखा उद्घाटन सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांच्या सहभागातून या ठिकाणी करण्यात आलं। याचा फार मोठा आनंद मला या ठिकाणी झाला। त्याचबरोबर आज या शाखा उद्घाटनाचं औचित्य खास असं की आमचे अतिशय कर्तबगार, हुशार आणि एक अभ्यासू नेतृत्व, तसेच या भारत देशाला लाभलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त असणारे आमचे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब जिडूस, आज यांचा वाढदिवस। या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या देवळाली परिसरामध्ये साधारण या ठिकाणी 2-3 शाखा उद्घाटन व त्यानंतर बांधकाम कामगार आणि दिव्यांग बांधवांचं साहित्य वाटप व संबंधित निधी वाटप, काही दिव्यांग बांधवांना वाहनांचं या ठिकाणी वाटप, असा एक छान असा कार्यक्रम स्वताकदीवरती आणि प्रहारच्या मावळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आप्पासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। अनोख्या पद्धतीने तर का, तर या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नारळ, पुष्पगुच्छ, हार, शाली किंवा फटाके, डीजे किंवा बॅनरबाजी न करता हे बॅनर आहे मित्रांनो, हे बॅनर आहे प्रहार जनशक्ती पक्षाचं बॅनर। याचा उपयोग आहे सामान्य शेतकऱ्यासाठी, गोरगरीब दिव्यांग माणसांसाठी, कामगार बंधूंसाठी, विधवा भगिनींसाठी, निराधार लोकांसाठी, अनाथ लोकांसाठी, म्हणून या बॅनरचा खर्च करून या ठिकाणी हे बॅनर लावलं गेलं। आप्पासाहेबांनी फार असा मेसेज फार चांगला दिला 2 दिवसापूर्वी की माझ्या वाढदिवसाला येताना कुणीही हारतुरे किंवा काही न आणता जर मला द्यायचीच असेल तर भेटवस्तू या ठिकाणी शालेय साहित्य। आता मागच्या शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी काही मित्रांनी त्या ठिकाणी शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी आप्पासाहेबांना वाढदिवसाची भेट, शालेय वह्या पुस्तकांची भेट त्या ठिकाणी। म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये मित्रांनो समाजाला भरकटवण्याचे कुठलेही म्हणजे असे प्रकार केले जात नाहीत की ज्यांनी सामान्य तरुण पिढी बरबाद होईल, की लोक उपयोगीचे कार्यक्रम आहेत ज्यांनी कुठला जर कार्यक्रम झाला तर तिथं फायदाच होईल। प्रहारची शाखा झाली तर वृक्षारोपणच होईल, प्रहारची शाखा झाली तर रक्तदान शिबिरच होईल, प्रहारची शाखा झाली तर गोरगरीब माणसासाठी काय करता येईल, असेच कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। आज म्हणजे आज समाज असा झालाय, या आपण या ठिकाणी उपस्थित असणारे समाजाचे एक घटक आहोत, मी सुद्धा, आपण सुद्धा, पण संवेदना समाज कुठंतरी हरून गेलाय। कारण काय होतंय की चाललंय आपल्याला एक सवय लागली, बॅनरवर सतत दिसणारा फोटो म्हणजे तो नेता आणि काम करणारा म्हणजे तुम्ही कार्यकर्ता समजता। काम करणारा कार्यकर्ता जर त्या बॅनरवरच्या फोटोपेक्षा जर मोठं काम करत असेल तर तो का नेता होऊ शकत नाही। एक मित्रांनो, येणारा काळ आपण ठरवायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण ठरवायचं आहे काम करणारा माणूस कोणता आहे, जो सहज आपल्याला उपलब्ध होईल, जो फोन केल्यानंतर सहज आपल्या हाकेला काय देईल, दाद देईल, आपलं काम सोडवेल। अरे मोठ्याच माणसाला मोठी पद जर दिली तर ते आणखी मोठी होणार आहे। त्यांचे फार उद्योग असतात, मोठमोठ्या संस्था असतात, त्यांना तो कारभार पाहून उरलेला वेळ कुठेतरी मिळला तर 2-5 मिनिटं जनतेला द्यायचा असतो। आणि अशा लोकांकडे आपण काय करतो, जो माणूस खरोखर जनतेला वेळ देणारा आहे, आपल्या चेहऱ्यासमोर आहे, तो सतत काम करतो, सामान्य माणसाच्या दुःख आणि वेदना जाणून, त्याच्या संवेदना जाणून जर तो काम करत असला तर अशा माणसाला आपण का संधी द्यायला नाही पाहिजे। आप्पासाहेब डूस या ठिकाणी आज यांचा जन्मदिवस आहे। या ठिकाणी आज सद्गुरू दत्त महाराजांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि ख्रिस्ती धर्मातीलच ख्रिस्ती बांधवांचा या ठिकाणी ख्रिसमस हा नाताळ सण चालू आहे। असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आला आणि त्यातच आणखीन भर म्हणजे दुधात साखर या प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा या ठिकाणी आप्पासाहेब डुसांच्या वाढदिवसाला या ठिकाणी स्थापन करण्यात आली। याचा मला फार अभिमान वाटतो। कारण इतर कार्यकर्त्यांनी देखील, इतर म्हणण्यापेक्षा मी माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी आवाहन करतो की आपण देखील या
उपक्रमाचा कुठंतरी आपण या ठिकाणी पायंडा पाडावा व आपल्या वाढदिवसाला देखील आपण छोटे खाणी कवायना आपल्या परिस्थितीनुसार असं समाज उपयोग कार्यक्रम का घेऊ शकत नाही? काय ठेवलं त्या हार तुऱ्यात आणि केकमध्ये? काही नाहीये. आज कोणाला मिळत नाही का काही, ते सगळं वाया जातं, काही उपयोग होत नाही त्या गोष्टी. अतिशय छान उपक्रम आपण या ठिकाणी केलात आणि खास करून मला या ठिकाणी शाखा उद्घाटनाला आपण या ठिकाणी बोलवलं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आप्पासाहेब ढोशी यांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच, परंतु या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तुमच्या देवळालीकरांना, शेटेवाडीकरांना या ठिकाणी शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उमेदवारी केली, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, उद्या विधानसभा असेल किंवा लोकसभा कुठली जरी केली तर आपण अशी या ठिकाणी साथ द्या. मी जिल्हा प्रमुख म्हणून जी पूर्ण ताकद लावायची ती पूर्ण ताकद लावण्याचं या ठिकाणी काम करतो. बच्चू भाऊंचा या ठिकाणी माझ्या वतीनं मी या ठिकाणी बच्चू भाऊंचा तुम्हाला देवळालीकरांना शब्द देतो. जय हिंद, जय प्रांत. चीता मृगचुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. इंद्रजिमी जंब पर वाधवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौनबारी बाह पर संभुरती नाह पर जो प्रथमतः आपल्या जीवनातील अनमोल वेळ खर्च करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पोटे साहेब म्हणाले की आज दत्त जयंती आहे. विश्व तारावया अवतार घेसी. या विश्वाचं रक्षण व्हावं, याचं तारण व्हावं म्हणून भगवंत वेळोवेळी कधी प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये प्रगट होतो, कधी भगवान योगेश्वर कृष्णांच्या रूपामध्ये प्रगट होतो, कधी गौतम बुद्धाच्या रूपामध्ये प्रगट होतो, कधी येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये प्रगट होतो, कधी मोहम्मद पैगंबराच्या रूपामध्ये प्रगट होतो. पण आज जो भगवंताचा अवतार झालेला आहे भगवान दत्तात्रयाच्या रूपाने, तर भगवंत एकेका गुणाचा स्वीकार करून प्रगट होत असतात. पण आजचा जो अवतार आहे त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे सत्वगुणही आहे, रजगुणही आहे आणि तमगुणही आहे. आणि आज या ढोस परिवारामध्ये आप्पासाहेबांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की वेळ प्रसंगी आमच्या आप्पासाहेबाकडे सत्वगुण सुद्धा आहे, नम्रताही आहे, रजगुण सुद्धा आहे, कार्य करण्याची पद्धती आहे. आणि वेळ प्रसंगी जशास तसं उत्तर देण्याकरिता जो तमगुण लागतो तोही त्यांच्यामध्ये आहे. म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय श्री आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. रामकृष्ण आहे.
सीतामृगशुण्ड पर भूषण वेतुण्ड पर जैसे मृगराज है। शहराचे अध्यक्ष सोमनाथजी गर्जे, आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व आप्पासाहेब ढूस यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सर्व नातेवाईक, महिला बंधू भगिनींनो, अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की आज खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, का वाढदिवस कोणाचा साजरा केला पाहिजे, तर ते एक आपल्या समोर एक चांगलं असं उदाहरण आहे का ज्याच्यात खरोखरच चांगले गुण आहेत, त्याचे गुण पण गाता आले पाहिजेत. अशी एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि म्हणून एक वाढदिवस साजरा करताना तो वेगळा आनंद त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आहे. दादा, या ठिकाणी आज आपण पाहतो की समाजामध्ये फक्त स्वार्थासाठी राजकारण केलं जातं. माझ्या स्वतःसाठी काय प्राप्त करता येईल हाच विषय सगळ्या डोळ्यासमोर असतो. परंतु बच्चूभाऊ कडूंनी जी प्रेरणा दिली की काम करत असताना प्रहारचा कार्यकर्ता असा असला पाहिजे का त्या ठिकाणी तळागाळात जाऊन सर्वसामान्याच्या व्यथा त्याला समजल्या पाहिजे आणि त्या व्यथा समजण्यासाठी त्या ठिकाणी तो पोहोचला पाहिजे, तर त्याला कळेल का खरंच सर्वसामान्याच्या व्यथा काय आहेत. आणि म्हणून ही जी प्रेरणा त्यांच्यापासून त्या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळाली, त्या प्रेरणेने या ठिकाणी या श्रामपूर मतदारसंघामधून, या राऊरी तालुक्यामधून प्रहारचं काम आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. पण या ठिकाणी प्रत्येक काम करत असताना आप्पासाहेबांनी जे काम केलं तर गेल्या 3 वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ती सवय या कार्यकर्त्यांना लागली की कोणाची व्यथा, कोणाची त्या ठिकाणी काय अडचणी असतील त्या समजून घेऊन त्याला मार्ग कसा काढायचा, सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं. आज बच्चूभाऊ कडूंनी या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय तयार केलं आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज आपल्याला 2 हात 2 पाय आहेत, आपण धडधाकटपणे काम करू शकतो आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी आपल्याला किती मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आणि मग हे दिव्यांग बांधव या ठिकाणी काय करत असतील, कसं जीवन जगत असेल, भविष्यकाळ कसा असेल, म्हणजे ह्या व्यथा त्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे राज्यामध्ये, तीच प्रेरणा घेऊन या ठिकाणी या प्रहारचं काम चालू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर प्रश्न आहेत समाजाचे आणि हे सोडवण्यासाठी जर आपण त्या ठिकाणी बारकाईने लक्ष दिलं तर त्या ठिकाणी प्रश्नही सापडतात आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना सुद्धा त्या ठिकाणी काम करता येतं. अनेक लोक या ठिकाणी आहेत, सत्ता असून सुद्धा काम करता येत नाही, परंतु काम करण्यासाठी सत्तेची गरज नसते. या ठिकाणी आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसलेलं आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दादा असतील, दादांना फोन केला, दादा आम्ही आज येतोय. त्यांनी पण सांगायचं ठीक आहे या, तुमच्या काही अडचणी असल्या तर आम्ही सोडू. म्हणून आप्पासाहेबांनी या ठिकाणी 4-2 आपले कार्यकर्ते घेतले, त्यांच्याबरोबर गेलो. तिथं जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो किंवा शासकीय कोणत्याही कार्यालयात गेलो तर त्या ठिकाणी सामान्य माणसाचं काम सहजतेने कसं सोडवता येईल हा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आणि ते काम 100% त्या ठिकाणी सोडवलं जातं. आज राऊरी तहसील कचेरी असेल, अनेक विविध इतर काही शासकीय कार्यालय असतील आणि हे कार्यालयातली कामं त्या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचा कोणताही जर कार्यकर्ता जर त्या ठिकाणी बघितला, हे जर त्या ठिकाणी बॅच बघितला तर त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी व्यक्तीचं काम होतं. म्हणून ही एक आपल्याला याचं कारण असं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचा कोणताही कार्यकर्ता 1 रुपया सुद्धा कोणाकडून त्या ठिकाणी लाचार नाही किंवा कोणाकडून घेत नाही. स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्या ठिकाणी समाजसेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि असे कार्यकर्ते त्या ठिकाणी मिळणं फार कठीण आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहतो की सत्तेसाठी त्या ठिकाणी धडपड करणारे अनेक व्यक्ती आहेत. अनेक लोक खिशातून पैसे टाकून सत्ता घेतात, परंतु सत्ता एकदा ताब्यात त्या ठिकाणी समाजाचे काम, त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणी पुढे येत नाही. म्हणून आत्ता जो लेखाजोखा मांडला फार मोठा लेखाजोखा आहे, फार मोठी कामं आहेत, भरपूर कामं त्या ठिकाणी केली आहे. याला सत्ता होती का? नाही. कोण म्हणतं सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे? खुर्ची असेल तर कामं करता येतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हे टाकून दिलेलं आहे आणि यापुढे मला असं वाटतं की हे प्रहार जनशक्ती पक्ष आज या ठिकाणी जे काही छोटंसं रोपटं होतं गेल्या 2-3 वर्षामध्ये हे रोपटं फार मोठं वफावलेलं आहे. आज त्यांनी एक घोषणा केली की या देवळाली प्रवरा शहरामध्ये काम करत असताना विविध त्या ठिकाणी काम कसे केले आणि कसे करणार आहोत. या देवळाली शहराला या ठिकाणी आज प्रत्येक नागरिकाच्या घरात आपण पाणी पितो. पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी जो पाण्याचा अपव्यय होता
किंवा पाणी इतर मार्गाने त्या ठिकाणी जात होतं, तर ते पाणी थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि देवळाली गावाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी आप्पासाहेबांनी केलं. आणि एवढ्यावरच ते थांबलेलं नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्राणजनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्राणजनशक्ती पक्षाला या ठिकाणी देवळाली प्रवरा नगरपालिका ताब्यात द्या. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला त्या ठिकाणी मोफत पाणी देण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि ते कसं केलं जाईल याचं जे तंत्र आहे ते त्या ठिकाणी आमच्या गुलदस्त्यात आहे, ते आम्ही वेगवेगळ्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू. पण त्याचा त्या ठिकाणी विपर्यास केला जाऊ शकतो. शक्य आहे का हे पाणी कसं कोण फुकट देऊ शकतं? तर ह्या काही गोष्टी शक्य असतात, त्या ठिकाणी त्या करण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे जनशक्ती पक्ष करेल असं या ठिकाणी मला 100% आत्मविश्वास आहे. म्हणून या निमित्ताने आपल्याला जे या ठिकाणी अध्यक्ष श्रामपूर मतदारसंघासाठी आणि आपल्या या ठिकाणी समाजकार्यासाठी लाभलेले आहेत असे आपल्या यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच माझ्या कराडे कुटुंबियाच्या वतीने त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आपण मध्यंतरीच्या काळामध्ये देवळालीच्या 2 शहर प्रमुखांना पदोन्नती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये एक शरद वाळुंज आहेत आणि किरण पंडित आहेत. यांना शहराध्यक्षपदावरून आपण श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीवरती सदस्य म्हणून त्यांना आपण घेतलेलं आहे आणि त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. परंतु त्यामुळं देवळाली प्रवराच्या आणि राहुरी फॅक्टरीचे 2 शहर प्रमुख पदं आपले रिक्त झालेली आहेत आणि त्या ठिकाणी लगेच कुणाला तरी संधी देऊन आपल्याला कामाची संधी या निमित्ताने द्यायची आहे. म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्याशी चर्चा करून आपण जर शहराध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली, तर अशा प्रकाश सुभाष वाळके यांना देवळालीच्या शहराध्यक्षपदाची प्रमुख पदाची जबाबदारी या ठिकाणी आपण आपल्या हस्ते द्यावी आणि त्याचं प्रमाणपत्र प्रकाश वाकळे यांनी आपल्या हस्ते स्वीकारावं, आपणही ते त्यांना द्यावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो. तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. त्याचबरोबर राहुरी फॅक्टरीचंही शहर प्रमुख पद आपल्या रिक्त झालेलं असल्यामुळे मी या निमित्ताने शरद भाऊसाहेब खांदे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपली या ठिकाणी शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी पदावरती नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपण प्रमाणपत्र त्याचं स्वीकारावं. जिल्हा प्रमुखांनीही प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मौनवारी बाह पर संबुरती राह पर जो सहस बाह पर राम गुजराज है. आमचे मित्र तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र शासनाचा असा सर्वश्रेष्ठ असा साहसी खेळात समजला जाणारा पुरस्कार असणारे, छत्रपती पुरस्कार प्राप्त असणारे, श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राची धुरा सांभाळणारे आमचे मित्र आप्पासाहेब ढूस यांना प्रथम जन्मदिनाच्या माझ्या व पोटे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो व तसेच नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी कळवलेल्या आहेत. त्या शुभेच्छामध्ये लगेचच सांगून देतो की लवकरच बच्चू कडू साहेबांची या ठिकाणी आपल्या शहराला लवकरच भेट होणार आहे. आप्पासाहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यात एक शब्द फार महत्त्वाचा आहे, साहसी खेळाडू. अगदी त्यांनी जे आता आपण म्हणतो सामान्य माणसाचं शिक्षण कोणाचं काय 5वी 10वी, आता आपल्या आजूबाजूला पण खूप सारे लोकप्रतिनिधी वेगवेगळे शिक्षण, कोणी अडाणी, कोणी मॅट्रिक झालेलं आहे, तर कोणी ॲग्री झालं आहे, कोणी बी झालं आहे, कोणी सर्वोच्च अशी पदवी. पण या ठिकाणी आप्पासाहेबांचं शिक्षणही उच्च शिक्षित आहे, परंतु त्याचबरोबर एक साहसी खेळाडू म्हणून त्यांनी अशा साहसी अशा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहस काय असतं ते आपल्या कामातून या ठिकाणी दाखवून दिलं. आणि त्या साहसावरती आमचे मित्र चंद्रकांत कराळे आणि आप्पासाहेब ढूस यांनी मनोगत व्यक्त करताना आत्तापर्यंत देवळाली शहरामध्ये काय केलं. कारण मित्रो या ठिकाणी सांगणं पण गरजेचं आहे, हे फार गरजेचं आहे. कारण आम्ही या ठिकाणी सामाजिक विचार घेऊन जरूर आपल्यापर्यंत आलो, परंतु आमचं राजकीय अस्तित्व देखील आहे. कारण मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे
आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या अशा विविध खूप सेल्स आहेत. त्या सेलपैकी एक आमची दिव्यांग सेल आहे. त्या ठिकाणी ते दिव्यांग सेलचे आमचे मित्र या ठिकाणी शरद भाऊ गाडगे या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी आमचे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचं प्रमुख असं दिव्यांग सेलचं काम पाहणारे, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाची म्हणजे दिव्यांग असून जनशक्ती पक्षामध्ये साहसी निर्णय घेऊन म्हणजे दिव्यांगांनाही न्याय देणारे, त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्येही काम करणारे, सगळ्याच बाबतीत पुढं असणारे आपले लक्ष्मणराव खडके. आणि आता अलीकडच्या काळात श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचं कार्याध्यक्षपद ज्यांनी सांभाळलं, चंद्रकांतजी कराळे, त्यांचा माझा म्हणजे अलीकडच्या काळात परिचय झाला. पण खरंच माझ्यावरती पण सामाजिक क्षेत्रात मी खूप काम केलं, माझ्यावरती गुन्हे आहेत. आणि चंद्रकांतजी कराळे यांनी आता एक मोठ्या प्रसंगाला तोंड दिलं आणि त्यांचं स्टेटमेंट मी या ठिकाणी पेपरला वाचलं. कारण मला जर कामगारांना आणि साखर कारखान्याच्या सभासदाला न्याय द्यायसाठी आयुष्यभर जरी जेलमध्ये राहावं लागलं तर असं त्यांचं स्टेटमेंट तरी माझी तयारी आहे. असे पदाधिकारी आप्पासाहेब ढोस यांना मिळाले आणि या ठिकाणी बोलून गेले आता आमचे शेतकरी संघटनेचे मित्र की आप्पासाहेब ढोस यांनी या ठिकाणी एक ग्राउंड तयार केलं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो, लोकनायक म्हणतो आपण बच्चूभाऊ कडू साहेबांना, सगळ्यांनी एक प्रेमाने उपाधी दिली लोकनायक वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये खूप असं चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. प्रहार सांगायची गरज कोणाला पडत नाही, कारण प्रहार हा प्रत्येक शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, प्रत्येकापर्यंत प्रहार पोहोचलेला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मावळ्यांना खूप चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मावळे 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 म्हणून चालणार नाही. या ठिकाणी प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करणारे, जे कोणी समाजसेवा करणारे, जे कोणी आपापल्या परिसरातील नागरिक असतील त्या लोकांना प्रहार विचारा, कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रहारला त्या ठिकाणी सन्मानच देतो, बच्चूभाऊ कडू साहेबांना सन्मानच देतो. ही अशी परिस्थिती आहे. आणि ह्या परिसरामध्ये कधी आपल्या श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रातील या देवळली पट्ट्यामध्ये कधी प्रहार जनशक्ती पक्षाचं कोणी कार्यकर्ता सुरुवातीला नव्हतं. दिव्यांग सेल अस्तित्वात होतं. आमचे सलीमभाई असतील, मधुकररावजी गाडगे असतील, हे सगळे या ठिकाणी दिव्यांग सेलचं काम करू. पण प्रहार जनशक्ती पक्षाची धुरा या ठिकाणी आप्पासाहेबांनी सांभाळली. मला आठवतं आजही प्रवेश केला आणि 8व्या दिवशी मला या ठिकाणी देवळलीला बोलावण्यात आलं. तर काय होतं तर हंडा मोर्चा होता देवळलीला. तुमच्या देवळली नगरपालिकेच्या गेटवरती हंडा मोर्चा होता आणि नुसता महिला दिन होता. मित्रांनो, महिला दिनाला फक्त काय आहे, नेते लोकांना महिलांचा सन्मान म्हणून एक स्टेटसला एक पोस्ट लावायची आणि त्या पोस्टबद्दल महिलांचा सन्मान फक्त त्या पोस्टमध्ये केला जातो. पण महिलांच्या अडचणी काय आहेत ह्या कधी या लोकप्रतिनिधी समजून घेतल्या नाही. आणि नवख्या होणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांना जे डोळे लागलेले आहेत राजकारणाचे, अशा पुढाऱ्यांनाही कधी हा विचार पडला नाही. पण आप्पासाहेबांच्या डोक्यात तो विचार आला तर त्यांनी त्यांच्या महिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेले जे हंडे होते, जे ओझं होतं, ते उतरवण्याचं काम त्यांनी केलं. आणि बोलल्याप्रमाणे अगदी महिनाभराच्या अवधीतच त्या सर्व महिलांच्या दारावरती पाण्याचं कनेक्शन आलं. त्यापैकी काही महिला भगिनी या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर आहेत. आमच्या कांबळीताई असतील, भाभी असतील. या ठिकाणी अगदी छोटासा विचार. आणि प्रहार म्हणजे काय, फार मोठा निधी देणारा आणि कार्यकर्त्यांना शाखा उघडायला फार निधी पाठवणारा पक्ष नाही. कारण मुळात बच्चूभाऊची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती आहे. सगळ्या शाखा असतील, सगळं लोकसहभागातून. पण एक मित्रांनो, एक लक्षात घ्या, हे लोकसहभागातून या ठिकाणी 11 लाख निधीचं या ठिकाणी वस्तू स्वरूपात या ठिकाणी आपल्या आप्पासाहेबांच्या जन्मदिनी वाटप होते. हे प्रत्येकाला सहज बोलायला फार सोपं वाटतं, फार सोपं वाटतं. पण हा निधी जमवणं, त्यासाठी केलेले कष्ट, त्यासाठी त्या निधी स्वरूपात जी रक्कम या ठिकाणी किंवा वस्तू स्वरूपात जी वस्तू प्राप्त झाल्या, पण शेवटी त्या माणसाला मनाला पण वाटलं ना की प्रामाणिक काम करणाऱ्या माणसालाच या ठिकाणी द्याव्या. इतरांना का बरं नाही वाटल्या आत्तापर्यंत, हा पण विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझा विचार या ठिकाणी स्पष्ट आहे. कारण आम्ही सामाजिक क्षेत्रात सामाजिक भान घेऊन आलो, सामाजिक क्षेत्रात काम केलं, पण आम्हाला आमचं राजकीय अस्तित्वसुद्धा टिकवायचं आहे. त्याच्यामुळे ती पण भूमिका या ठिकाणी आज आप्पासाहेबांचे जन्मदिन या ठिकाणी मी जाहीर करतो. कारण जो कोणी कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असेल, अगदी ग्रामपंचायत असेल,
तुमचं नगरपालिका असेल, उद्या विधानसभा असेल किंवा वेगवेगळे इलेक्शन असतील, झेडपी असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये का बरं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढू नये? अहो या ठिकाणी खूप साऱ्या भापट कथा नाही का, आपण म्हणतो बडाया खूप सांगितल्या जातात. निवडणुका आल्यानंतर आम्ही हे करू ते करू. आता त्यांनी सांगितलं वरखडे पाहुण्यांचं उदाहरण. त्या ठिकाणी आप्पासाहेब त्या पाटावरती टेप घेऊन मोजायला गेले तर ते म्हणले नगरपालिकेचे इलेक्शन आले काय. म्हणजे त्यांची चूक नाही वरखडेंची, कारण त्यांनी जे अनुभवलं आहे आत्तापर्यंत तो अनुभव त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. पण या ठिकाणी पुलाची मोजणी झाली नाही तर महिन्यामध्ये पूल त्या ठिकाणी तयार झाला. तर त्या मला वाटतं सांबारी वस्ती असेल वरखेडी त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या डोळ्यातील अश्रू आम्ही त्या ठिकाणी पाहिले. कारण काय होतं की फार सोपं वाटतं, पाटावर पूल झाला, लोखंडी पूल झाला, 10 लाखाचा आहे, 20 लाखाचा आहे. अरे पण 40 वर्ष झाले 3-3 किलोमीटर त्या महिलांना, त्या कुटुंबातील नातेवाईकांना 3-3 किलोमीटर लांबनं वळसा घालून जायला लागत होतं. नातेवाईक पावसाळ्यात त्या रस्त्याला सरी दलदल झाल्यानंतर कोणी नातेवाईक त्या ठिकाणी येत नव्हते. आम्हाला पूल दिल्यानंतर एवढी पटकन नाते जोडलं जातं, ते पण भावनिक नातं जोडलं जातं, हे ते पूल दिल्यानंतर त्या पुलाच्या माध्यमातून कळलं. आम्ही या ठिकाणी मला वाटतं 4 ते 5 पूल दिलेत, बरोबर ना? हां, 4 पूल दिले. एक छोटंसं काम होतं मित्रांनो, पण ते काम किती या ठिकाणी भावना व्यक्त करून गेलं ते पण महत्त्वाचं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच माहीत नाही या पुढाऱ्यांना काय. आपल्या परिसरात घरकुलं दिली जातात, गरीब लोकांना ती घरकुलं मिळतात, शासनाचे निकष जे पात्र करतात त्या लोकांना घरकुलं मिळतात मित्रांनो. परंतु ज्या गरीब कुटुंबांना जागाच नाही आहे किंवा ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतची जागा उपलब्ध नाही त्यांना घरं कशी द्यायची, हा विचार आप्पासाहेबांच्या त्या हृदयातल्या टपालात आला. त्यांचा पोस्टमन जागा झाला. त्यांनी तो विचार त्या ठिकाणी त्या प्रसादनगर रावरी फॅक्टरीवरील प्रसादनगर भागातील त्या ठिकाणी त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवला. बंद दगडखाना आहे काका त्या ठिकाणी. त्या बंद दगडखानेमध्ये असा विचार आला आणि मला त्यांनी हा विचार मांडला. सन 2022 सालचं नागपूर हिवाळी अधिवेशन मला आठवतं. आप्पासाहेब ढूस आणि मी त्या ठिकाणी त्या अधिवेशनाला गेलो आणि बच्चूभाऊ कडू साहेबांना आम्ही सांगितलं की अशी आमच्याकडं मोठा प्रश्न आहे. 1001 नागरिक आहे, 1000पेक्षा जास्त नागरिक आहे. जर अशी योजना लागू केली गेली तर खूप मोठ्या नागरिकांना तो विषय सुटणार आहे, त्यांना त्यांचं हक्काचं घर त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आम्ही एक छोटीशी ज्योत घेऊन गेलो होतो. ती शेवटी बच्चूभाऊच आहेत. ते बच्चूभाऊंच्या मनात तो विचार आला आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठं रावटी आंदोलन त्या ठिकाणी लावलं, झोपडी आंदोलन लावलं. आम्ही भाऊंसोबत त्या ठिकाणी झोपडी आंदोलनामध्ये 2 दिवस मुक्काम केला. भाऊंसोबत तो अनुभव घेतला. त्यांनी आमच्यासोबत ती चटणी भाकरी खाल्ली, त्या ठिकाणी चुलीवर केलेला स्वयंपाक खाल्ला, त्यांनी तयार केलेला चहा पिण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी आला. पण मित्रांनो, नुसतं आंदोलन नव्हतं तर महाराष्ट्र शासन खडबडून जागं झालं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्या झोपडी आंदोलनाला भेट द्यायला आले. आपण विचार घेऊन गेलो होतो फक्त देवळाली प्रसादनगरचा, पूर्ण महाराष्ट्र राज्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना लागू झाली मित्रांनो. हां, ते मदारी लोक असतील, मेहतर लोक असतील, ते लोक कायम आयुष्य गेलं त्यांचं, पिढ्या गेल्या, ते कायम लोक पालात राहत होती, त्यांचा कायमचा प्रश्न त्या ठिकाणी मिटला गेला. सर्वे सुरू झाला, आम्ही फॉर्म भरले, कितीतरी फॉर्म भरले. आज त्या लोकांना घर मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला. आरती नावाची एक तरुण मुलगी, आरती पंडित, कुठंतरी एका ओढ्याच्या कडेला त्या ठिकाणी ती राहत होते. आप्पासाहेबांच्या डोक्यात विचार आला आणि विचार पण येणं गरजेचं आहे मित्रांनो. नुसतं हे सामाजिक तत्व सांगून पण चालत नाही, ते मनात आणि प्रत्यक्षात ते उतरावे लागतात. त्या ठिकाणी लोकसहभागातून त्या आरतीला त्या ठिकाणी घर दिलं गेलं. मला उद्घाटन करण्याचं त्या घराचं त्या ठिकाणी मला सौभाग्य मिळालं, त्या घराचं उद्घाटन करता आलं. असे खूप विषय असतील. आमचे प्रहार दिव्यांग सेलचे प्रहार कामगार संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. या ठिकाणी प्रहार कामगार संघटनेचं मोठं जबाबदारीचं पद आप्पासाहेबांनी बाळासाहेब कराळे यांना दिलं. 1, 2, 100, 200 नाही मित्रांनो, 10,000पेक्षा जास्त पेट्या आत्तापर्यंत आम्ही या प्रहारच्या माध्यमातून त्या कामगार बांधवांना दिल्या. नुसत्या पेट्या देऊन थांबलो का,
एखाद्या कामगाराचं आता सांगितलं की प्रत्येक कामगारांनी सदस्य नोंदणी का करणं गरजेचं आहे. एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, 10,000 रुपये त्या अंत्यविधीसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे कामगार विभागाची तरतूद आहे. जर त्याची नोंद असेल, त्याची मुलगी लग्नाला आली तर 51,000 रुपयाचा लग्नाला चेक आम्ही 8 दिवसात मिळून देतो. मित्रांनो, ह्या योजना आत्ताच्या नाही आहेत, फार जुन्या योजना आहेत, पण ह्या माहीतच होत नव्हत्या. योजना राबवणारी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रहार संघटना नंबर 1 संघटना आहे. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सगळ्यात जादा कामगार विषयाच्या योजना आपण या श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आप्पासाहेब ढूस यांच्या माध्यमातून कराळी बाळासाहेब कराळी हे राबवतात. या ठिकाणी दिव्यांगांचंही काम करतो. दिव्यांग सेलची एक वेगळी स्थापना आहे. दिव्यांग सेलचं या जिल्ह्याला एक जिल्हा अध्यक्ष आहेत. या ठिकाणी आपल्यामध्ये घाडगे साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी ते आलेले आहेत. पण प्रहार जनशक्ती पक्षाने फक्त जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त तेवढंच काम नाही केलं. मित्रांनो, दिव्यांगांच्या अडचणी असेल, प्रहारच्या माध्यमातून काही अडचणी अशा आल्या, आपल्या भागातील नागरिक दुसऱ्या जिल्ह्याला गेले, तिकडे ॲक्सिडेंट झाले, अपघात झाले, काही अडचणी आल्या, पोलीस स्टेशन संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले, त्या ठिकाणी प्रहारचं नेटवर्क एवढं काही चांगलं आहे मित्रांनो, काही मिनिटात त्या ठिकाणी रुग्णवाहिका अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधी प्रहारचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचतात. इतकं फास्ट नेटवर्क प्रहारचं आहे. आणि या ठिकाणी बोललं जातं दहशतवादी हे असे किरकोळ दहशतवाद्यांना, अशा भिकारचोट दहशतवाद्यांना आम्ही तरी भीक घालत नाही. कारण त्यांच्या डोक्यात भुसा भरलेला आहे. भुसा फार विचार करणार नाही, ते इथपर्यंत येणार जाणार सगळं करणार. पण त्यांनी विचार करायला पाहिजे. आज प्रहारने जर एक हाक दिली, एक मेसेज जर टाकला की उद्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत अमुक एक आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला आपण सर्वांनी यायचं आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी अतिशयोक्ती सांगत नाही, 5,000 10,000 4,000 2,000 लोक त्या आंदोलनात त्या ठिकाणी कधी आल्याशिवाय राहिले नाही. ही परिस्थिती आहे. आम्हाला त्या ठिकाणी गाड्या पाठवायची गरज नाही, डिझेल पाठवायची गरज नाही, जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करायची गरज नाही. त्याच्यामुळे अशा भिकारचोट पुढाऱ्यांनी आमच्यासाठी नादी लागताना खूप विचारपूर्वक लागावं. अरे बच्चू भाऊंचा पक्ष आहे हा, सामान्य आंडूपांडूचा पक्ष नाही. आणि ह्या आमचे मावळे म्हणजे परिस्थितीने जरी सामान्य असतील, कोणी गरीब असेल, तरी त्याची तुलना करताना आपण जरा विचार करून ती तुलना केली पाहिजे. कारण आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे मावळे सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि वेदनेशी नातं जोडून काम करणारे मावळे. आमच्यावरती प्रेम करणारे किती आहेत आणि काय आहेत हे तुम्ही भाड्याने जरी गोळा करायचे ठरवले तर तेवढी या जन्मात तुम्हाला शक्य नाही मित्रांनो. कारण मित्रच म्हणतो मी पण त्यांना. कारण शेवटी अपुरं ज्ञान अपुरी बुद्धी. शेवटी हे बघा, जो माणूस तळागाळात काम करतो आणि त्याला अनुभव असतो, त्या माणसाचे विचार आणि शेवटी IQ बुद्धी आणि सांगितलेले म्हणजे बडवलेलं जे ज्ञान असतं घोकमपट्टीतलं, त्याच्यात फरकच असतो अनुभवात आणि त्याच्यामध्ये. येणारा काळ प्रहारसाठी उज्ज्वल आहे. या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी खूप वेळ दिला, हे सर्व ऐकून घेतलं. पण येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या मावळ्यांनी जर राजकीय क्षेत्रात प्रवेश केला तर ते कोणी नवीन समजू नये. कारण हे बघा, खूप लोकांनी बाता मारल्या, आम्ही निवडून आल्यानंतर हे करू ते करू. बरं, सत्ता गेल्यानंतर काय केलं? सत्ता गेल्यानंतर समजा जो माणूस पडलेला तो शांत बसून राहतो. आप्पासाहेबांकडं कुठली सत्ता आहे हो? कोणती सत्ता आहे? कोणतं पद आहे? अराजकीय प्रहार जनशक्ती पक्षाचं विधानसभा सदस्य तो पद आहे. पण आत्तापर्यंत किती निधी तुमच्या देवळलीला आणला आहे उत्तर. पण मला सांगा, जे पराभूत झालेले उमेदवार आहेत, जे घरी बसून आहेत, काय केलं त्यांनी सत्ता नसताना? सत्ता असताना काय केलं आणि सत्ता नसताना काय? अरे आमच्याकडे तर काही नाही, आम्ही किती कोटीचा निधी आणला. हां, मी म्हणत नाही मी जिल्हा प्रमुख म्हणून या अहमदनगर जिल्ह्याला किती कोटी रुपये आणले. बच्चू भाऊकडूनच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनात आमच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या अशा नेतृत्वात आम्ही कितीतरी कामं केले ना. मग असे जर माणसं राजकीय पदावरती लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला देवळालीला मिळाले तर याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही नाही. उलटा हक्काने तुम्ही त्या ठिकाणी ते मतदान घडून आणलं पाहिजे आणि हक्काने अशा माणसांच्या अडचणीत देखील उभं राहिलं पाहिजे. ज्या माणसाने भारत देशाचं नाव
असं अभिमानाने वरती केलेलं आहे, सर्वोच्च ठिकाणी नेलेलं आहे. ज्या काळामध्ये देशाला सुवर्ण पदकं मिळत नव्हते ते सुवर्ण पदकं आपल्या देशाच्या झोळीत त्या ठिकाणी टाकलं. महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद घेतलेली. असा माणूस जर अडचणीत आला तर या ठिकाणी देवळालीच्या नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे मावळे तर येणारच आहे तो कधी पण. देवळालीकरांना सुद्धा या ठिकाणी मी सांगतो, कारण माझं सुद्धा या ठिकाणी देवळालीकरांशी एक नातं निर्माण झालं. हे काय कार्यक्रम आज नाहीत, नेहमीच मला वाटतं की भाऊबीज असेल, शिलाई मशीनचं वाटप असेल, आमच्या कामगार विभागाच्या पीटी वाटप असेल, पुलांची उद्घाटना असतील, त्या पाईपलाईनचं उद्घाटन असेल. अलीकडं तर आता एक नवीन प्रकार झाला. तुमच्या देवळालीला मला नवीनच बातमी मिळाली की देवळालीला येणाऱ्या काळामध्ये जर ठरवलं प्रहारने आणि तुम्ही जर साथ दिली आम्हाला, त्या मतपेटीतून जर चांगली साथ दिली तर येणाऱ्या काळात तुम्हाला पाणीसुद्धा मोफत देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली.